नमस्कार सर्वांना. आज मी आपल्यासमोर लोकमान्य टिळक यांच्याबद्दल एक छोटेसे भाषण सादर करत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारताचे थोर स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि विद्वान होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला. ते खूप बुद्धिमान आणि परिश्रमी होते. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे प्रसिद्ध वाक्य सांगून लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागवली. टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे चालवून लोकांना इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. त्यांनी सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती सुरू करून लोकांना एकत्र आणले. त्यांचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतं. अशा या थोर देशभक्ताला माझा मनःपूर्वक नमस्कार.